हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता आम्ही जिम कॉर्बेटवरून नैनितालला प्रवास करतो आहे आणि हे आहे आमचं हॉटेल. आणि इथे दिसले मला दोन क्यूट पपीज. इथे मी एक गोष्ट बघितली की इथे बऱ्याचशा कुत्र्यांना स्वेटर्स किंवा हुडीज घातलेल्या असतात, ते पण त्यांच्या मापाच्या. दीज क्यूटीज रिअली मेड माय डे. आणि हा आहे आमच्या बाल्कनीतून इव्हनिंग व्ह्यू. तुम्ही आमचा जिम कॉर्बेटचा व्लॉग बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. बघ भाई, व्लॉगिंग स्टार्ट झालेला आहे. सबस्क्राईब गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इथे मेकअप चाललाय मॅडमचा. आणि कुठे चालले आपण? नैनिताल लेक साईट सीन आणि स्नो पॉइंट. आम्ही आता चाललोय रोपवेसाठी. गाईज, एवढी थंडी आहे की लय थंडी. रोपवेसाठी एक्साइटेड आहे. अरे खूप जास्त. सो गाईज, आपण चाललो तसे रोपवे आणि स्नो पॉइंटला. आज आमचं नशीब एवढं चांगलं आहे, आम्हाला देव पावलाय का आज स्नो पडलेला आहे. हा दुसरा टाइम आहे या वर्षातून नैनितालमध्ये स्नो पडलेला. सो लकी. फर्स्ट टाइम त्या दिवशी पडला होता, आज 2 हफ्त्यानंतर आज पडला. सो वी आर लकी गाईज. नाउ लेट्स गो. गाईज, आम्ही रोपवेला चाललोय. आमची ट्रॉली याची वाट बघतोय आम्ही, आणि ट्रॉली हळूहळू येते. अशा प्रकारे आमची ट्रॉली इथे पोचलेली आहे आणि आम्ही आता ट्रॉलीमध्ये चाललोय. सो एन्जॉय द व्ह्यू. चला पुढे. सो एवढं सुंदर दृश्य दिसतंय आम्हाला रोपवेमधून जाताना. आणि ह्या समोरच्या लेकमध्ये छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत, ते बोट्स आहेत लेकमधल्या. त्या एवढ्या छोट्या दिसतात, म्हणजे विचार करा केवढं अंतर लांब असू आम्ही. हे जे वाईट दिसतंय ते दुसरं तिसरं काही नसून तो चक्क बर्फ पडलाय. आणि हा माझ्या आयुष्यातला पहिला स्नोफॉल मी बघतीये, तेही एवढ्या हाईटवरून. आणि या रोपवेमधून उतरून आम्हाला स्नो पॉइंटला जायचंय.
आता आपण स्नो पॉईंटला पोहोचलेलो आहोत आणि हा व्ह्यू आहे. हा आतून बघते मी, बाहेर जाऊन ह्यापेक्षा सुद्धा सुंदर दिसेल. आणि येस, दिस इज द व्ह्यू. गाइस हम मार्केट जा रहे हैं. मैंने स्नोमैन बनाया. ये है मार्केट. वाली मैगी वाली सब्जी दे हेलो. गाइस हम मैगी खाते हैं. मैगी मैगी खाओ, तंदुरुस्त हो जाओ. 50 रुपयाची मॅगी. 50 रुपये. मैगी खाओ, तंदुरुस्त हो जाओ. मॅगी खाओ, तंदुरुस्त हो जाओ. इथे एवढा बर्फ पडतो की फ्लोअरवरती पण बर्फ आहे आणि त्यात मी चालतीये. आणि इथे खुर्च्या ठेवल्यात बसायला, त्याच्यावर पण बर्फ आहे. गाइस वी आर गोइंग बॅक. बर्फने बस बनवलाय. भाई तू किती मस्त आरामात बसून जाते यार. तर आता आपण पिणार आहोत गरम पाणी कौशलच्या हातचं. वन्स मोर. सो गाईज, ही आहे नैनिताल लेक. उत्तराखंडातील नैनिताल नावाच्या शहरामध्ये वसलेलं हे तलाव, गोड्या पाण्याचं तलाव, भारतातील प्रसिद्ध तलावांपैकी एक आहे. आणि या तलावाला नैनिताल लेक किंवा नैनिताल तलाव हे नाव देण्यामागे पण एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. आणि याचा उल्लेख हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळतो. आणि असं मानलं जातं की शक्तिपीठांमधलं हे एक आहे. तर ती कथा अशी आहे की सती नावाची एक देवी होती आणि जेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने तुकडे केले तर तिच्या डोळ्याचा पार्ट, म्हणजे त्याला नयन म्हणतात, तो पार्ट या लेकमध्ये पडला. त्यामुळे या तलावाला नैनी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ही जागा खूप पवित्र मानली जाते. आणि याच लेकच्या भोवती मार्केट आहे. ह्या सेंटेड कॅन्डल्स आहेत आणि वेगवेगळ्या शेप्समध्ये आहेत. परफ्यूम्स आहेत. मी अशा प्रकारचे शेप्स आजवर कधीच बघितले नव्हते. इथे वेगवेगळे शेप्स आहेत. ते फ्रूट्सचे शेप्स पण आहेत. एकदम क्यूट कॅन्डल्स आहेत. ह्याच्यानंतर आम्ही एक ॲडव्हेंचर करायला जाणार आहोत, जे की आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि त्याविषयी नवीन व्लॉग येतोय. सो कीप गेसिंग. आणि येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.